सर्व विद्यार्थ्यांचं प्रगती अकॅडमीमध्ये मी या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जस्ट तुमचा निकाल लागला आणि तुम्ही चांगलं यश मिळवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो. आता तुम्ही 10वीतनं 11वीमध्ये आलाय आणि अनेक बदल तुम्हाला बघायला मिळत आहे. पण आपण बेसिकली आता तुम्ही 11वी सायन्समध्ये आलाय. 11वी सायन्समध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर 11वी सायन्समध्ये आपल्याला प्रामुख्याने मेन फोकस आपला हा 4 सब्जेक्ट असतो: फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो, PCM. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा ग्रुप केला तर PCM म्हणता येईल. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा ग्रुप केला तर PCB म्हणता येईल. त्यापैकी आपण आज मॅथमॅटिक्स या सब्जेक्ट्स बद्दल आपण डिस्कस करू. आता मॅथमॅटिक्समध्ये पेपरचा फॉर्मॅट काय असेल वगैरे आपण सगळं नंतर डिस्कस करणार. आता एवढंच महत्त्वाचं आहे की मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 2 पार्ट आहेत: पेपर 1, पेपर 2. पेपर 1 असेल 40 मार्क्ससाठी आणि पेपर 2 40 मार्क्ससाठी. 20 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकल आहे. 40 + 40 + 20 असा 100 मार्क्सचा तुमचा मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. त्यापैकी आपण आता मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधील पेपरचा फॉर्मॅट हे सगळं नंतर डिस्कस करणार. सेंट्रल गव्हर्नमेंटची एज्युकेशन पॉलिसी आली, त्या पॉलिसीनुसार तुम्हाला काही नियम लागू होत आहे का? होणार नाहीये, पण तरी सुद्धा काही चेंजेस असू शकतात. करोनाचा प्रादुर्भाव आहे, करोनाच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा कदाचित तुमची क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुमच्यासाठी बदलू शकतो. त्यामुळे आपण तुरंत क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट डिस्कस करत नाही, आपण डायरेक्टली टॉपिककडे जाऊया. आपण मॅथमॅटिक्सचा पेपर 2, मॅथ सेकंड, त्याचा फर्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत: कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर डिस्कस करण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट होती, या टॉपिकशी रिलेटेड काही 10th मध्ये शिकलेले टॉपिक्स आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करतोय. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. बेसिकली तुम्ही लिनियर इक्वेशन शिकलाय. ज्या इक्वेशनची बघा हायर पॉवर, हायर इंडेक्स, दॅट इज अ डिग्री 1 असते आणि सिंगल व्हेरिएबल असेल x लाईक, तर त्याला आपण लिनियर इक्वेशन सिंगल व्हेरिएबल म्हणतो. फॉर एक्झाम्पल x + 1 = 0. काय झाली? लिनियर इक्वेशन म्हणजे एकरेषीय समीकरण आहे. आता जनरल फॉर्म जर बघाल तर याचा x + b = 0. a b दोघंही बिलॉंग्स टू r असतात. ओके, याला लिनियर इक्वेशन म्हणतात. लिनियर इक्वेशनचं सोल्युशन पण तुम्ही ग्राफिकल मेथड पण बघितली, ग्राफ स्ट्रेट लाईन असतो. लिनियर म्हणजे थोडक्यात स्ट्रेट लाईन आहे. आपल्याला बघायची क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट्स कशा असतात. जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही स्टडी केलाय. काय जनरल फॉर्म? जनरल फॉर्म इज ax² + bx + c = 0. या फॉर्म मधील इक्वेशन ज्यामध्ये a b c 3 नंबर्स हे रियल नंबर्स असतात, मीन्स ऑल 3 आर बिलॉंग्स टू r, a not 0. दिस इज कॉल्ड एज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिला क्वाड्रॅटिक का म्हटलं? तर ह्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्म, आता किती टर्म आहे? फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्म मध्ये a कोएफिशिएंट आहे x² चा, मग x व्हेरिएबल आहे, त्याचा हायर इंडेक्स 2 आहे. bx मध्ये b कोएफिशिएंट आहे x चा, x चा हायर इंडेक्स 1 आहे आणि c कॉन्स्टंट टर्म आहे, त्या ठिकाणी व्हेरिएबल नाही, म्हणजे व्हेरिएबलची या ठिकाणी डिग्री 0 आहे. हायर इंडेक्स, दॅट इज द डिग्री ऑफ द इक्वेशन इज 2, दॅट इज कॉल्ड एज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये abc r बिलॉंग्स टू r असतात, म्हणजे रियल नंबर असतात, आपण डिस्कस केलेले आहे. पण इथे a0 का नाही? सपोज a0 झाला तर फर्स्ट टर्म ax² कंप्लीटली 0 होईल. काय रिमेन्स आहे इथे? bx + c = 0. व्हॉट इज bx + c? bx + c इज नथिंग बट द लिनियर इक्वेशन. ही लिनियर इक्वेशन फॉर्म मध्ये आहे, म्हणून तिला या ठिकाणी a not 0 असं म्हटलेलं असतं. आता जनरली मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला काय डिस्कस करायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे फाइंड आउट करायचे. आपण रूट्स फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी 3 मेथडचं डिस्कशन तुम्ही यापूर्वी बघितलेलं आहे. कोणत्या 3 मेथड्स यूज केल्या? फर्स्ट मेथड होती डायरेक्ट फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजे अवयव पद्धती, दिलेल्या समीकरणाचे अवयव काढणे. सेकंड होती परफेक्ट स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअरिंग, आणि म्हणजे कंप्लीट स्क्वेअर मेथड, कंप्लीट स्क्वेअर मेथड. आणि थर्ड होती फॉर्म्युला मेथड. आता आपल्याला थोडंसं फॉर्म्युला मेथडवरती डिस्कशन करायचं आहे, कारण फॅक्टरायझेशन इझी आहे, कसं फॅक्टरायझेशन करता माहिती आहे. कंप्लीटिंग स्क्वेअर पूर्ण वर्ग पद्धती प्रत्येकाला माहिती आहे कसं केलंय. आता इथे महत्त्वाचं आहे की फॉर्म्युला मेथडने त्या इक्वेशनचे रूट्स कसे फाइंड आउट करतात.
फॉर्म्युला मेथड मध्ये तुम्ही रूट्स ऑफ द इक्वेशन थोडक्यात बाय फॉर्म्युला मेथड रूट्स ऑफ इक्वेशन आर गिवन बाय द फॉर्म्युला व्हेरिएबल x असेल तर काय x चे दोन व्हॅल्यू असतात -3 प्लस मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 12c. आता हे या ठिकाणी रूट्स ऑफ इक्वेशन म्हटले गेले दॅट इज अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. मग इथे एक व्हॅल्यू बघा की रूट मध्ये असते म्हणजे वर्गमूळामध्ये स्क्वेअर रूट मध्ये असते व्हॅल्यू पुन्हा b स्क्वेअर मायनस 4ac हिला तुम्ही डेल्टा ने दर्शवतो. काय म्हटलं मी याला डेल्टा बट कॉल्ड एज अ डिस्क्रिमिनंट. त्याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. हा जो डेल्टा आहे सिम्बॉल डेल्टा आहे त्याला डिस्क्रिमिनंट म्हटलं. हा दर्शवतो की ह्या इक्वेशनची रूटचं नेचर कसं असणार आहे. मग नेचर ऑफ द रूट्स मी डिस्कस केलं. नेचर ऑफ रूट्स given by the value of the discriminant. If a discriminant that is the delta कसा आहे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे झिरो आहे. सपोज डेल्टा ग्रेटर दॅन झिरो आहे दॅट इज पॉझिटिव्ह आहे. डेल्टा कसा आहे पॉझिटिव्ह. तर रूट्स ऑफ द इक्वेशन कशी घेतात तुम्ही त्याने म्हटलं द रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल वास्तव संख्या असतात आणि डिस्टिंक्ट आणि भिन्न भिन्न असतात. ओके देन तुम्ही सेकंड व्हॅल्यू बघा तुमची काय आली होती डेल्टा जर का इक्वल टू 0 आला म्हणजे 0 व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह नाही आणि निगेटिव्ह नाही आला तर 0 आला. तर रूटचं नेचर कसं डिफाइन केलं तुम्ही तर रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल बट इक्वल. रूट्स इक्वल असतात आणि रियल असतात दोन्ही रूट सेम येतात जर डेल्टा 0 आला. केस 3 थर्ड केस मध्ये तुम्ही डिस्कस केलं होतं काय डिस्कस केलं डेल्टा जर का लेस दॅन 0 आला तर निगेटिव्ह व्हॅल्यू दर्शवतो. डेल्टा कसा आहे लेस दॅन 0 मीन्स निगेटिव्ह असतो. पण डेल्टा जर निगेटिव्ह आहे तर तुम्ही तिथे म्हटलं होतं दी रूट्स ऑफ इक्वेशन आर नॉट रियल. शब्द लक्षात ठेवा कशी नव्हती रियल नव्हती. आपल्याला यावर फोकस करायचा. रूट्स रियल नव्हती मग कशी होती इथे रियल आहे इथे रियल इथे रियल नव्हती आणि तुमचं इथे टॉपिक स्टॉप झाला. आता इथे रूट्स रियल नव्हती म्हणजे कशी होती तर ऐका दोन शब्द लक्षात ठेवा. रूट्स इमेजिनरी होती की कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट होती आपल्याला बघायचं. रियल नव्हती म्हणजे खरी खुरी नव्हती म्हणजे ती कशी होती इमेजिनरी होती किंवा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट होती. म्हणजे आपला हे दोन शब्द लक्षात ठेवून त्यांचे मीनिंग तुम्हाला पुढे बघायचं. आता थोडक्यात बघा मी एखादं एक्झाम्पल घेतलंय रूट्स फाइंड आउट करायचं. फॉर एक्झाम्पल मग आपण क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये समजा मी म्हटलं x² + 4x + 2i अशी इक्वेशन इक्वल टू 0. हे इक्वेशनचे मला रूट्स फाइंड करायचे. कसं फाइंड केलं तुम्ही मी शॉर्टकट मध्ये सांगतो. तुम्ही कंपॅरिझन केलं मी म्हटलं की ते कंपेअरिंग होईल कोणासोबत कंपेअर करायची याला ax² + bx + c इक्वल टू 0 सोबत. मग a ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 1 b ची व्हॅल्यू आली आहे 4 c ची व्हॅल्यू आहे 2. तुम्ही डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा फाइंड आउट केला b² - 4ac. b² - 4ac कसा मिळाला b आहे 4² -4 टाइम्स a आहे तो 1 * 2 4² is 16 16 - 4 2 are 8 16 - 8 is 8. Value are 8. Whether the delta is less than greater than or equal to 0, it is greater than 0, that is positive. What is the nature of the roots? Then we conclude that nature of the roots कसा आहे पॉझिटिव्ह असेल तर काय म्हटलं तुम्ही रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड डिस्टिंक्ट. मग इथे रूट्स कशी येणार आहे रूट्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न भिन्न येतात. मग नेमकी भिन्न भिन्न कशी येतात बघा थोडक्यात. आता रूट फाइंड करायचे आपल्याला कशी फाइंड करणार बघा रूट्स ऑफ द इक्वेशन द रूट्स ऑफ इक्वेशन कशी फाइंड केली आपण x = फॉर्म्युला आहे -b प्लस माइनस रूट ऑफ b² - 4ac होल डिवाइडेड बाय ट्वाइस आहे. व्हॅल्यूज पुट करा. व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ b? Value of b is 4 so -4 plus minus root of value of b² - 4ac determine b किती आहे 8 whole divided by 2 into a is 1 so we get -4 plus minus root 8 ला कसं सिम्प्लिफाय करा 4 2 8
4th root आहे 2, 2 root 2. So here we get 2 root 2 divided by 2. Again बघा इथे 4 2 side 4th root 2 आलं 2 root 2. 2 कॉमन घेतला minus 2 plus minus root of 2 divided by 2. So we get here multiply division चा 2 cancel झालं काय झालं minus 2 plus minus root of 2. These are the two roots. बघा पहिलं रूट आलं -2 प्लस रूट 2, सेकंड रूट आलं -2 मायनस रूट 2. म्हणजे दोन रूट्स आले, दोन्ही रूट्स रिअल आहे आणि डिस्टिंक्ट आहे. ओके, आता हे तुम्हाला माहिती आहे की रूट्स अशी येतात की फर्स्ट केस मध्ये आली, समजा सेकंड केस मध्ये इक्वल येईल. ठीक आहे ना, हे तुमचं फर्स्ट केस मध्ये झालं. फॉर एक्झाम्पल मी सेकंड केसचं एक्झाम्पल सांगतो. सेकंड केस मध्ये इक्वल यायची म्हणजे कशी, फॉर एक्झाम्पल आहे x² प्लस ट्वाइस x प्लस 1 इक्वल टू 0 अशी इक्वेशन आहे. ओके, मग ह्या इक्वेशनचं आपल्याला डायरेक्ट सोल्युशन काढता येतं. कसं डायरेक्ट सोल्युशन मिळेल बघा, a² प्लस ट्वाइस ab प्लस b प्रमाणे x प्लस 1 ब्रॅकेट्स करूया इक्वल टू 0. दॅट इज x प्लस 1. मी बघा लक्ष द्या, x प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजे आता दोन टर्म्स येतील की नाही, कशा येतील दोन टर्म्स. दॅट इज x प्लस 1 इंटू x प्लस 1 इक्वल टू 0 आला. दॅट इज x प्लस 1 पण 0 आहे आणि दुसरा पण x प्लस 1 0 आहे. याचा अर्थ काय, x इक्वल टू -1 x इक्वल टू -2, बोथ रूट्स आर इक्वल. आता हे कसं काय इक्वल आले, तर इथे काय आहे b² - 4ac. बघा b² - 4ac ची व्हॅल्यू काय दिसते, b आहे 2, 2² -4 a आहे 1 c आहे 1, 2 चा स्क्वेअर इज 4. इथे पण काय 4, 4 - 4 0. बघा ऑब्झर्व करा, म्हणून रूट्स इक्वल आले. जर का डेल्टा 0 आला तर रूट्स इक्वल येतात. सेकंड कंडिशन काय, रूट्स आर इक्वल and real. आले का बघा, x इक्वल टू -1 x इक्वल टू -1. दिस इज द सेकंड टाइप. आता थर्ड टाइपचं नेचर. आता याला तुम्ही पॉज करा आणि हे नोट करत चला. ओके, हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीटली पॉज केला की तुम्हाला हे सगळं राईट करता येईल. ॲज इट इज जसं आहे तसं तुम्ही हे राईट करायचं. व्हिडिओला पॉज करा आणि कंप्लीशन करा. मी तुम्हाला थर्ड टाइप सांगतो. थर्ड टाइप काय सांगतो, रूट्स ऑफ द इक्वेशन आर नॉट रियल. रियल केव्हा येत नाही, जर का डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 नाहीये, इक्वल टू 0 नाहीये, तर काय लेस दॅन 0 दॅट इज निगेटिव्ह रूट असेल. मग निगेटिव्ह रूट साठी बघा, आपण एक्झाम्पल बघूया निगेटिव्ह रूट साठी. रूट निगेटिव्ह केव्हा आहे बघा. फॉर एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल नंबर 3, x² प्लस 2x प्लस इथे घेतो सपोज 4 इक्वल टू 0. बघा a इक्वल टू 1 आहे, b इक्वल टू 2 आहे, c इक्वल टू 4 आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac? b² - 4ac is 2² minus 4 times a into c आहे 4. 2 चा स्क्वेअर 4, 4 4 जा 16, 4 minus 16 -12. नीट बघा, b² - 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, लेस दॅन 0. रूट्स आर नॉट रियल. तुम्ही काय म्हणतात, रूट्स आर नॉट रियल.